हा. हॅलो मॅडम. हा, कंटिन्यू राजू सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय जिनेंद्र. मी आळतीहून राजीव चव्हाण बोलतोय. मी आळतीहून आहे. हॅलो. हा, येतोय आवाज सर. मला लिंक हे सुदर्शन संकाने यांनी दिली आहे व हं. मार्गदर्शन अरुण सरांनी व अश्विनी मॅडम यांनी दिली. न्यूट्रिशन घेण्यामागे माझे गुडघे फार दुखत होते व वजन फार वाढला होता. त्याच्यामुळे मी औषध घेत चालू केलंय. यामुळे मला फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे व वजन माझे 55 दिवसात 84 किलोवरून आता 73 किलोवर आलेलं आहे व त्याचा फार मला फ्रेश वाटत आहे. किती व दिवसात त्याचा म्हटला? 55 दिवसात? 55 दिवसात माझे 73 किलोवर आलेलं आहे. 11 किलो वजन कमी झालंय माझं. 11 किलो कमी केले. ओके. हो. राजू सर, अजून किती कमी करायचं आहे? मला अजून 9 किलो वजन कमी करायचं आहे मॅडम. बर. आणि वय किती आहे आता तुमचं? माझं 51 आहे रनिंग. रनिंग 51. हा. आणि गुडघेदुखी किती दिवसापासून स्टार्ट झाल्या? गुडघेदुखी 2-3 वर्षाच्या अगोदरपासून चालू होते मॅडम. बर. ओके. हा. आणि आता राहिले फक्त 9 किलो. आणि होय. संकांना सर किती दिवस सांगत होते? काय सांगितल्या सांगताना सर सांगितल्या लगेच जॉईन? तरी सुद्धा महिनाभर ढकललं पुढे मी. हा. कारण का की आपण लगेच कोण तयार होत नाही, तर मी मुद्दाम तुम्हाला सगळं सांगायला लागले. मी रोज सांगते ना, होय. रोज एकाला लिंक द्या, लिंक द्या, लिंक द्या. ते लवकर लवकर होत नाहीत तयार. त्यांना महिना नाही, महिना लागतोय रोज सांगायला, मग होतात. त्यामुळे मी बघ. 2021 ला याला घेऊन बघितलं होतं मॅडम हे. ओके. मग त्यावेळेस 2002. त्यावेळी त्याचा उपयोग फॉलो आम्हाला मिळाला नाही. फक्त वजन 4-5 किलो कमी झालं आणि परत वाढलं पूर्ण. ओके. आणि त्याच्यामुळे आणि परत गुडघे फार दुखायला लागले. मग त्यावर मी काय परत विचार केला नाही. मग संघाने मला पाठ लागल्यामुळे मी परत त्यांच्याकडे जॉईन झालो आणि सरांनी मला पण मार्गदर्शन केल्यामुळे मला भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यामुळे माझे गुडघेदुखी पूर्ण कमी झाले आता सध्या. येस. ओके. राजू सर, हा. कंटिन्यू कसं आहे माहितीये का? हा. ह्याच्यामध्ये केलं त्यावेळेला फॉलोअप आपल्याकडं आणि त्यांच्याकडं दोघांच्याकडं पण राहतं बरं का. बरोबर आहे दोघांच्या की. पळकडं काहीतरी राहतं आणि हा. गोंधळ आपला होतो. आपल्याला वजन ही बंद केल्यानंतर वाढतं. हा. कारण का माहितीये का? आपण हा. नॉलेजच घेत नाही. हा. आपण विदाऊट नॉलेज सगळं करायचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं नुसताच या फ्युएलनं होणार आहे का? नुसताच बरोबर आहे. योगानं होणार आहे का? नॉलेज पण किती महत्वाचं आहे परत वाढू नयेसाठी. त्यामुळं विथ नॉलेज करा, विथ नॉलेज आणि विथ फॉलोअप पाहिजे. हा, नाहीतर फॉलोअप काय मिळाला आपल्याला. नव्हता नाही. हां, फॉलोअप फॉलोअपच मिळाला पाहिजे. नाही आम्हाला. येस. नाहीतर Amazon प्रॉडक्ट विकतंय. त्याच्यानंतर कोणतरी तिथे विक्रीला ठेवतोय ना, पण हो. तिथं फॉलोअप कोण घेणार आपला? आणि विथ बरोबर आहे. फॉलोअप रिझल्ट, विथआऊट फॉलोअप रिझल्ट नाही, आणि आला तरी तो टिकत नाही. नाही. हां, येस. चलो, जोरदार क्लॅप करणार आहोत. 11 किलो वजन कमी केलंय 55 दिवसात. अजून 5 दिवस आहेत. राजू सर, वेट लॉस मॅरेथॉन मध्ये आहे का नाहीये? हो, आहे ना, आहे ना. येस. जोरदार क्लॅप करू आपण राजू चव्हाण सरांसाठी. ओके. आणि आता आपण जाणार आहोत सुषमा ताईंच्याकडे पहिला जाऊ. गुड मॉर्निंग. नमस्कार. गुड मॉर्निंग. सुप्रभात ताई. सुप्रभात कधी आहे सर. रिटायरमेंट? कधी आहे? लय खुश दिसायला म्हणताना विचारायले. 31 डिसेंबर. हा, म्हणजे आलंच 15 दिवस. नक्की ताई. माझा अनुभव सांगणार आहे, पण तो माझ्या स्वतःच्या पद्धतीने सांगणार आहे. सगळ्यांनी खरंच लक्षपूर्वक ऐका, कारण हे प्रत्येकाच्या आयुष्यात असंच घडत असतंय. आज वाढदिवस, वाढत जाणारं आयुष्य. आयुष्य वाढतं, सोबत काही जबाबदारी वाढते. आयुष्यात व्यक्ती वाढतात, कामाचे स्वरूप बदलतात, शारीरिक मानसिक बदल होतात, स्वतःला विसरायची सवय होते. कालांतराने शारीरिक व्याधी, वजन वाढते, बीपी, किडनी स्टोन, सर्वात मोठा आजार म्हणजे माझी हाडं ठिसूळ झाली, पोषक तत्वांची कमतरता, गुडघे ऑपरेशन हे आव्हान आले. चालताना, उठताना, बसताना होणारा त्रास,
मनाची शांतता हिरवून गेलं. सतत चेहरा त्रासिक, घरातील व्यक्तींवर राग. पुढील आयुष्य आता कसे जगायचे, परावलंबी आयुष्य नको, निराशा आयुष्यात आली. पण शतायुषी आयुष्यात आले आणि एक नवीन पर्व सुरू झाले. माझे कोच माझी जीवनशैली बदलायला मदत करत गेले. सकस संतुलित आहार, व्यायामाची जोड, सर्वात महत्वाचा हा आरोग्याचा रेडिओ मनावर काम करू लागला. 3 महिन्यात 17 किलो वजन कमी केलं. 42 इंच पोटाचा घेर 29 इंचावर आला. बीपीची गोळी बंद झाली. किडनी स्टोनचा 25 वर्षाचा त्रास बंद झाला. नी रिप्लेसमेंट टळले. आता पाय पळतात. हे सर्व शक्य झाले शतायुषी परिवाराचे सर्व मार्गदर्शक यांच्या अनुभवाने, यांच्या मार्गदर्शनाने. आज 58 वर्ष पूर्ण झाले. आनंदाने नोकरीतून सेवानिवृत्त होणार आहे. सेवानिवृत्त होताना खूप काही आजार सोबत घेऊन लोक सेवानिवृत्त होतात, हा अनुभव आहे. पण मी फक्त शारीरिक नाही, पण मनाने पण सशक्त होऊन सेवानिवृत्त होणार आहे. हा माझा मनाचा आनंद. माझ्या कुटुंबाला माझी उपयोगिता असणार. समाजासाठी पण आरोग्य देण्याचे काम करण्याची इच्छा आहे. शतायुषी परिवार आयुष्यात असल्याने आता रिटायरमेंट नंतरचा वेळ कुठे जाणार, काय करायचं, ही काळजी नाहीये. खूप खूप धन्यवाद शतायुषी परिवार, माझे कोच, माझे मार्गदर्शक. धन्यवाद ताई. हो सुषमाताई, वाढदिवस आहे आज. ह्या महिन्यामध्ये माझा 3 वेळा वाढदिवस होतो ताई. आज बायोलॉजिकल जन्मदिवस काल झाला, तो शासनाने 1 दिवस मला पुढे ढकलले. आणि दत्त जयंती म्हणजे तिथीप्रमाणे आई नेहमी माझा वाढदिवस करायची. चला मालतीताई, चलो जन्मदिनम इदम. चलो वाढदिवसाच्या सुषमाताई हार्दिक हार्दिक शतायुषी शुभेच्छा. हॅपी बर्थडे ताई. जन्मदिनमिदं प्रिय सखे जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे शन्तनोतु ते सर्वदा मुदं शन्तनोतु ते सर्वदा मुदं प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वाञ्च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकम् जीवनं तव भवतु सार्थकम् भवतु सार्थकम् भवतु सार्थकम्. चलो थँक्यू मालतीताई. भारी सुषमाताई, काय काय असे ना मला माहिती नव्हतं, पण तुमच्या लाईफ मध्ये 58 खरंच रिटायरमेंटच्या वेळेला खूप लोकांना खूप चॅलेंजेस घेऊन रिटायर होत असतात. म्हणजे कसं असतं माहितीये का, नियती आपल्याला प्रत्येक वेळेला आपली परीक्षाच घेत असते. आणि त्याच्यामुळं आपण जन्मल्यानंतर एज्युकेशन आणि या दरम्यान किती पळापळ असते, त्याच्यामध्ये नोकरीची तगतग चालू होते. मग कुठेतरी लाईफ सेटल होत असतं आपण, ते पण मुलांचं, आपलं घर, आपली गाडी, किती छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सच्या पाठीमाग आपण धावत असतो स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करून. आणि ज्या वेळेला सगळ्यांचं होतं, आपलं स्टार्ट होतं, तेव्हा आपल्याला एखादा प्रॉब्लेम येऊन गाठतो. आणि त्या प्रॉब्लेमला घालवण्यासाठी उरलेलं उर्वरित सगळा फंड, सगळं पेन्शन, सगळं लाईफ हे त्याच्याच मध्ये जातं. म्हणजे मग आपण जगलो का स्वतःसाठी? नाही. आणि जगणंच विसरून गेलं, क्वालिटी जगणं तर विसरून गेलोय, मशीन सारखं जगायला लागलोय. आणि मशीन सारखं न जगता आपण क्वालिटी जगणं म्हणजे काय असतं ते त्या भारीपैकी एन्जॉय करायला लागले ना. गुडघ्याचा प्रॉब्लेम गेला, किती किती गेले प्रॉब्लेम्स. आणि मग ही 17 kg वेट लॉस,
मग केवढं एनर्जी, केवढी एक्साइटमेंट, आणि केवढं मग ते पाय पळायला लागले काय. मग पाय पळायला लागले की शरीर पळायला लागतं, शरीर पळायला लागलं की डोकं पळायला लागतं. म्हणजे हे सगळं एक खुटलं की सगळंच खुटून जातं. त्यामुळं खूप भारी एक्सपिरियन्स आहे सुषमाताईंचा. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण सुषमाताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत ना द वॉक रामगडला जाऊ आपण. ओके, लक्ष्मण हे सॉरी मॉर्निंग धनाजी सगळ्यांना. सर अँड करते करते दिसला तुम्ही मला आता. येस, कंटिन्यू. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव ज्ञानदा ज्ञानदेव वाघ आणि मी सिंधुदुर्गातून बोलते. मला ही लिंक प्रतीक्षा हडकर, माझी बेस्ट फ्रेंड, तिने दिली. आणि माझी नेहमी तक्रार असायची की माझे पाय दुखतात, माझे पाय दुखतात. आणि बाकी मला काही त्रास नाही, पण माझे पाय दुखतात. काही साला कोणी विचारलं कशी आहे, काय नाही बरी आहे मी, पण माझे पाय दुखतात. आणि पाय दुखत होते ऍक्च्युली माझे युरिक ऍसिडमुळे. भरपूर औषधं घेतली मी, बरेच डॉक्टर केले. जवळजवळ 7-8 वर्ष मी काम करत होते स्वतःवर, म्हणजे औषधं घेत होती, तरी पण मला बरं वाटलं नाही. पण प्रतीक्षा हटकर यांनी मला एक योगाची लिंक दिली आणि म्हणाले तुझे पाय दुखतात ना, योगा करायला सुरुवात कर. आणि म्हणून मी योगा करायला सुरुवात करता करता माझे पाय काय दुडत नव्हते. मालतीताईंना पण मी एकदा फोन करून म्हटलं माझे पाय काय दुडत नाही, कारण योगासनं मला जमतच नव्हती. कारण पाय गुडघे असे सुजलेले होते ना. आणि मग असं डुगू डुगू चालायची. सगळी जण विचारायची, अगं काय तुझे पाय दुखतात काय, गुडघे दुखतात काय, आता वय होत आलं ना, मग असंच होणार असं वाटायचं. आणि मग प्रतीक्षा हडकरने जेव्हा मला सकस संतुलित आहाराची माहिती दिली, आणि ज्या दिवशी मी पहिला डोस घेतला सकस संतुलित आहाराचा, त्याच दिवशी मी 27 हेल्पफुल स्टेशनला मी जॉईन झाले. आणि तेव्हापासून मैत्रिणीने सांगितलं ना म्हणून घेतलं. मला माहित नव्हतं की माझं युरिक ऍसिड बरं होईल वगैरे काय, पण मैत्रीण सांगते ना हे चांगलं आहे म्हणून मी घेतलं. आणि त्याच्यानंतर जो मला अनुभव आला तो इतका अमेझिंग आहे की खूपच मला खूप फरक पडला. आज मला युरिक ऍसिडचा त्रास नाही, माझे गुडघे दुखत नाही, मी व्यवस्थित आहे. आणि आज विशेष म्हणजे मॅडम सांगायचं म्हणजे आज माझा डान्स आहे आमच्या गावामध्ये. हो, तर कसं म्हणजे पण. हो, आज मी आणि अंकिता वाघ आम्ही दोघंही, आमचा डान्स आहे, आमच्याकडे कार्यक्रम आहे मंदिरामध्ये. आणि त्या म्हणजे खूपच अमेझिंग. आणि 27ला खूप खूप धन्यवाद की त्याच्यामुळे मी हे आरोग्य चांगलं ठेवू शकले आणि जीवन जगू शकते. हो, आता धन्यवाद. ते डुगू डुगू चालता काय, कसं चालतं आता. हे आज डान्सच आहे माझा. ओके या अंकिता वाघचा एक्सपिरियन्स. ओके, भारी भारी. हे बघा, माझं सांगा मी. विश्वास, श्रद्धा ह्या हो. गोष्टी ठेवल्या की हा रिझल्ट येतोच येतो. बघा, किती लोकांच्या लाईफ मध्ये आनंद आणायला पाहिजे की नाही आपण. मग कसं प्रतीक्षा आड करता येईल. इव्हेंट बघून इफेक्ट झालेला आहे, त्यामुळे इव्हेंट महत्वाचं आहे सगळ्यांना. 21 तारीख सगळे लोक या इव्हेंटला. इव्हेंट बघून असू दे, अगर काय असू दे, काय 27चं काम आहे कोल्हापूरमध्ये 21 तारीख या, म्हणजे मग लक्षात येईल काय ग्रुप आहे. फिजिकली आपण सगळ्यांना भेटतो आणि एक कळतं. भारीपैकी राजू सर म्हणतात औषध ह्यांनी म्हणतात 1 डोस घेतला, कसं आहे भारी की नाही. औषधासारखे रिझल्ट येत आहेत म्हणून हे औषध म्हणतायत आणि डोस बीस म्हणतायत नाही. हे सकस संतुलित आहार आहे. आपण 12 आणि आपल्या फरक पडला. 12 आणि फरक पडला. 12 आणि फरक पडला. बारी. आणि काय म्हटलं की हे दुडत नव्हता, म्हणजे तो दुमडत नव्हता, म्हणजे दुडत नव्हता. आपण बघा, आपण ऑल लँग्वेज सगळे शिकणार आहे आता इथनं. आणि मॅडम हा पहिल्याच इव्हेंटला मी जेव्हा गेले ना प्रतीक्षा हटकरांबरोबर, तेव्हा माझे पाय एवढे सुजले खुर्चीवर बसून. आणि असं, आणि रात्री जेव्हा त्याच्या घरी आम्ही त्याच्या घरीच गेले ना, कारण येण्यासाठी गाडी नव्हती मला इकडे, तर प्रतीक्षा हटकरने माझ्या पायांना तेल लावलं होतं. मग एवढे मैत्रीण माझे आहे पाय ना, दुखत होते. मग तेच ना, बेस्ट मैत्रीण आहे ना. हो, हो, हो. त्याच्यामुळं काय, मैत्रीच्या समोर सगळी नाती झेरो, सगळीच. एवढे नातं ते दृढ आहे, त्यामुळे एकदम जबरदस्त. चलो, ज्ञानदाताईंना किती आनंद झालाय. त्यांचा आनंद बघून किती लोकांना वाटायला लागले स्वतःच्या चेहऱ्यावर आनंद मॅडम सगळ्यांच्या. आता मला 60वं वर्ष लागलंय, मला 60वं वर्ष. आणि 60 मध्ये आता कुठल्या गाण्यावर डान्स करणार आहे. चक चक सोन्याचा आणि विठ्ठल विठ्ठल 2 डान्स आहेत आणि 2 नाटक आहेत. हुई शॉट, भारी. केवढ्या एक्साइटेड आहेत, केवढ्या एनर्जेटिक आहे. आणि सगळे
40 वाले आहेत, सगळे 40 वाले, मी फक्त 60 वाली आहे. हा, भारी भारी. आता व्हिडिओ करून ठेवा त्याचे. चालेल, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण त्या अंदाजाईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत. हे सगळ्या गोष्टी होत आहेत कधी मनाला मनावर घेतलं तर. प्रतीक्षाताईंनी सांगितलं काय आणि संकांनांनी सांगितलं काय, भूषण इमाटींनी सांगितलं काय. सांगायचं काम आपण करायचं असतं, पण कोण कधी कुणाला मनावर घेईल काही सांगता येत नाही. म्हणून मी रेग्युलर बोलत असते ना त्यावेळेला. आणि कधीही असं वाटत नाही की तुम्ही नाही सांगितलं कुणाला, असं मला कधीच नाही वाटत. मला माहिती असतं आपण सगळ्यांना सांगत असतो, पण लोक त्याला, त्यांची वेळ चांगली नसते, त्यांची वेळ अजून येणार असते. आणि म्हणून लोक त्यांना मनावर घेत नाहीत आपल्याला, आपण काय सांगायला लागलोय त्याला. पण हे सगळे लोक, ज्या लोकांचं टाइम चांगलं येतं ना, कर्म संपतं, तुमचं काहीतरी चांगल्या कर्माचा उदय होतो, तुमचं आरोग्य चांगलं होणार असतं, त्याच वेळेला एखादी गोष्ट, मी हीच नाही म्हणत, एखादी गोष्ट तुम्हाला मिळते, भेटते, आणि मग त्याचं आपण सोनं करतो, जसं की या तिन्ही लोकांनी केलंय. पण हे कधी होतं? आपलं मन आहे, त्या मनाला मनावर घेतलं तर होतं. आणि मनाला मनावर कसं घ्यायचं, ज्यांनी घेतलंय त्यांनी आपल्याला शिकवतायत. धनाजी सर जोरदार क्लॅप करणार आहोत. शिक्षक आहेत, योग शिक्षक आहेत. ओके, म्हणजे पेशानं शिक्षक आहे आणि योग शिक्षक पण आहे, म्हणून त्यांना मनाला मनावर घ्यायचं चांगलं जमलंय. ओके, चलो जाऊ आपण धनाजी सरांच्याकडे. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस अनम्यूट. सर्वांना सुमित सर ओके? एकदम ओके. हा, तर आपण जे एक्सपिरियन्स ऐकले त्या एक्सपिरियन्स मध्ये अनेक शब्द आपल्याला ऐकायला मिळाला. पहा, हेल्थफुल स्टेशन, म्हणजे आपण एकाच गोष्टीसाठी ज्या वेळेला अनेक विचार एकत्र येत असतात, त्याच्यातून एक चांगल्या प्रकारचं इन्व्हेन्शन होत असतं. आणि ते सध्या शताशी फॅमिलीमध्ये सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एका बाजूला पहा, प्रत्येक व्यक्तीला विचलित व्हायला सदैव कोणत्या नाही कोणत्या प्रकारचं निमित्त पाहिजे असते. आणि आता ह्या जगामध्ये आपणाला, ज्या जगामध्ये आपण राहतो त्या जगामध्ये अशी निमित्त प्रत्येक सेकंदाला आपणाला पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असेल, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्रास असेल, परंतु आपण त्या त्रासाची आणि दुःखाची जर विभागणी केली तर आपणाला प्राचीन म्हणण्यानुसार त्याची 3 मध्ये विभागणी करता येईल. आणि त्याच्यामध्ये आपण मन कसं बसवायचं हे आपण ठरवायचं. पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर आधी आत्मिक अशा प्रकारे काही लोकांना स्वतःच्या कृतीमुळे त्रास होत असतो किंवा अडथळे निर्माण होत असतात. सतत स्वतःमध्ये अडथळे निर्माण करत असतात. आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहत असताना ते लोक कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, म्हणजे माझ्या समोर इतक्या समस्या आहेत की समस्याचा पाडाच वाचत असतात. मग ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची चुकीची निवड होते, चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये असतो, चुकीचे निर्णय आपण घेत असतो, आणि त्याच्यामुळं आपण म्हणत असतो की मलाच चुकीची वागणूक मिळत आहे. आणि ह्या चुकीच्या वागणुकीमुळे असेल, चुकीचा निर्णय असेल, किंवा चुकीची लोक असेल, चुकीचं सराउंडिंग असेल, आणि त्याच्यामुळं आपणाला शारीरिक आणि भावनिक वेदना होतात. आणि ज्या वेळेला पहिल्यांदा भावनिक वेदना होतात तसं आपणाला मानसिक वेदना होत असतात. परंतु ह्या वेदना सतत इकडे तिकडे सगळीकडे सुरू असणार आहे. परंतु आपण, मला वाटतंय ज्या मॅडम 31 डिसेंबरला रिटायर होणार आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघितल्यानंतर मला वाटतंय आणखीन त्यांनी 7-8-10 वर्षे काम करायला काही हरकत नाही.
कारण त्या इतक्या फ्रेश आहेत आणि खरोखरच समाजाला काहीतरी देण्याची, म्हणजे ज्या शतायशी फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपणाला समजतंय मी एकटा नसून अनेक जण आहेत आणि अनेक लोकांचं मला आरोग्य सुधारायचं आहे, अनेक लोकांच्या विचारामध्ये चांगले गुण पाहायचे आहेत किंवा त्यांच्यामध्ये चांगले विचार निर्माण करायचे आहेत. तसं एक साधं उदाहरण मी सांगतो तुम्हाला. आपल्या सगळ्यांच्याकडे माहित आहे घरामध्ये ढास असतो आणि एके दिवशी हे ढासाचं जे पिल्लू असतंय ते ढासाचं पिल्लू मस्त, त्याचे आई वडील म्हणतात जा मस्तपैकी जाऊन बाहेरनं जरा फिरून ये जा. मग हे पहिल्यांदाच उड्डाण घेत असतंय आणि तिथून ते बाहेर जातंय आणि बाहेरून फिरून आत येतंय. मग आत आल्या आल्या त्या ढासाचे वडील काय म्हणतात पहा, कारण त्या ढासांच्या वडिलांना फार त्याची काळजी असते. कारण डास पडल्यानंतर आपल्याला माहित आहे कशा प्रकारची परिस्थिती असते, आपण त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडत नाही. त्यामुळे त्याचे वडील काळजीत असतात आणि ज्या वेळेला तो डासाचं पिल्लू आत येते घरात आणि वडील विचारतात, अरे कसं काय तुझं उड्डाण झालं? तर ते डासाचं पिल्लू म्हणतंय, मला बाहेर फिरायला गेल्यानंतर मस्त वाटलं, कारण सगळीजण टाळ्या वाजवत होते. त्यामुळं माझं जे पहिलं उड्डाण होतं त्या उड्डाणाचं स्वागत सगळीजण टाळ्या वाजवून करत होते. म्हणजे त्या डासाच्या पिल्लाला त्या ठिकाणी आनंद झालेला होता, परंतु लोक टाळ्या का वाजवत होते ते त्याला अजून माहिती नव्हतं. परंतु त्या डासाच्या पिल्लानं जरी संकट किती जरी असली, काही जरी असलं, तरी आपण त्याचा समोर आलेला जो प्रश्न आहे, समोर आलेली जी समस्या आहे, ती समस्या आपण हसत हसत सोडवायला पाहिजे किंवा त्याचा निगेटिव्ह आपल्या मनावरती परिणाम करून न घेता पॉझिटिव्ह परिणाम करून घ्यायला पाहिजे. आणि हा पॉझिटिव्ह परिणाम इथं आलेल्या सगळ्यांना पाहायला मिळाला. कारण आता शेवटच्या मॅडमनी जो एक्सपिरियन्स सांगितला पहा, सगळे 40चे आहेत आणि हे 60चे डान्स करणार आहेत. मी म्हणतो तुम्ही 60 नव्हे 6 आहात. म्हणजे आता 6वं वर्ष सुरू झालं असेल असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यांच्यावरती जो इतका आनंद होता आणि हा आनंद म्हणजेच तुमचं मन आहे. मन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. तुम्ही तुमच्या शरीराला म्हणजे एखादी गोष्ट कशी तुम्ही ऍक्सेप्ट करता आणि त्या गोष्टीला रिॲक्ट कसं करता, प्रतिसाद कसं देता आणि हा हा प्रतिसाद देत असताना आपण कोणत्या पद्धतीनं प्रतिसाद द्यायला पाहिजे, ह्या गोष्टी ज्या वेळेला आपण शिकतो त्याच वेळेला खरोखर आपणाला आनंद मिळत असतो. मग आमची जी मानसिकता आहे ती मानसिकता आपण अशा पद्धतीनं तयार करून घ्यायला पाहिजे. आणि ही तयार करून घेण्यासाठी आपणाला पहा की प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हनेस बघायला पाहिजे. दुसरी जी गोष्ट आहे ती अधिभौतिक आहे. आता ही अधिभौतिक गोष्ट कशी आहे पहा, आपणाला काय वाटतं, सतत आपणाला इतरांच्यामुळं अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. कोणी आपणाला सहकार्य करत नाही किंवा आपणाला बॉस रागावतो सारखं, आपण ज्या ठिकाणी काम करतो ते जाणून बुजूनच मला बोलता. मग आपण स्वतःला स्वचा विचार करायला पाहिजे. ज्या वेळेला आपण स्वचा विचार करतो त्यावेळेला आपण बऱ्याच गोष्टी काय करत असतो पहा, शिकत असतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण बरेच जण स्वचा विचार कधीच करत नाही. योग निद्रा असते आणि ज्या वेळेला योग निद्रा असते त्यावेळेला आपण स्वचा विचार करत असतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जितके अवयव आहेत तितक्या अवयवापर्यंत आपण मनानं जाऊन पोहोचत असतो. तसं जर आपण स्वचा विचार केला तर आपणाला पहा की मन जे आहे ते प्रत्येकाकडे आहे, परंतु त्या मनाला आपण कोणत्या पद्धतीनं वाट करून देतो पहा. पाऊस धो धो पडत असतो आणि जर त्या पावसाच्या पाण्याला आपण वाट करून दिली नाही तर ते पाणी तुंबतं, गटर तुंबते आणि तिथंच पाणी साचून राहतं. तसं दिवसभरामध्ये सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत तुम्हाला अनेक समस्या भेटतील, अनेक लोक भेटतील, वेगवेगळ्या विचाराचे भेटतील, परंतु ह्या सगळ्या गोष्टीतून
आपण पहिल्यांदा स्वची जाणीव करून घ्यायला पाहिजे. त्यातल्या कुठल्या गोष्टी आपण घ्यायच्या आणि कुठल्या गोष्टी आपण घ्यायच्या नाही. जसं डास पहा, डासाला लोक टाळ्या वाजवत होते, त्यामुळे त्याला काय वाटत होतं की माझं स्वागत ते करत आहेत आणि माझं पहिलं जे उड्डाण आहे ते उड्डाण इतर लोकांच्या स्वागतानं होत आहे, म्हणून ते म्हणतंय मला बाहेर मस्तपैकी फिरायला आवडलं. मग काही गोष्टीमध्ये आपण अज्ञान असलो तरी आपणाला त्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो. हा जरी भाग असला तरी देखील तुम्ही पुढची गोष्ट कशी मनावरती घेता आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीनं बदल करता, हा सगळ्यात मोठा फरक आहे. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे अधिदैविक. आता पहा, काही गोष्टी असतात त्या आपल्या आव्याकामध्ये नसतात आणि त्या गोष्टीचा जाणून बुजून तुम्ही जर विचार करत बसला तर त्याच्यातून काहीही फलनिष्पत्ती होणार नाही. ज्या गोष्टी आपल्या आवाक्यामध्ये आहेत आणि ज्या गोष्टीची आपण सुरुवात करायला पाहिजे, सुरुवात करत असताना आपण शून्यातून शून्य फोडायला पाहिजे आणि मग 1 2 3 असं. काही पहा गोष्टी अशा असतात, म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल, वादळ असेल, भूकंप असेल, अतिवृष्टी असेल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या आणि माझ्या हातामध्ये नाहीत. जसं आता कडाक्याची थंडी आहे, टेम्परेचर 12 10 11 वरती आहे, हे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे काय? नाही. मग जी गोष्ट आहे ती आपण ऍक्सेप्ट करूया, मनानं ऍक्सेप्ट करूया आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग कसा निघता येईल, काढता येईल, तो आपण मार्ग बघायचा. कारण जगात बाहेर पाऊल ठेवल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी ज्या वाईट भेटतील, चांगल्या भेटतील आणि मध्यम पण भेटतील. मग आपण कोणते ऍक्सेप्ट करायची ते आपण ठरवायचं आहे. ही गोष्ट ऍक्सेप्ट करत असताना ही गोष्ट धनाची सर व्हिडिओ पण ऑफ झालाय बरं का. ही गोष्ट ऍक्सेप्ट, ऐकू येते ना ताई? येते. ही गोष्ट आपण ऍक्सेप्ट करत असताना आपल्याला एक गोष्ट बघायला पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे कोणती पहा. एक छोटस मी उदाहरण सांगतो. एक मुलगी, एक खोली असते. कोण येत आहे वाटतंय नाना? हो, एक खोली असते आणि त्या खोलीमध्ये हजारभर आरसे आजूबाजूला लावलेले असतात आणि त्या हजारभर आरशामध्ये ती मुलगी दररोज यायची आणि ती त्या खोलीमध्ये खेळायची आणि त्या खोलीमध्ये खेळत असताना ती इकडं तिकडं पाहायची आणि इकडं तिकडं पाहत असताना तिला एक गोष्ट जाणवायची की तिच्याबरोबर अनेक मुली खेळत आहेत आणि ती जसं हसते त्या पद्धतीनं इतर मुली देखील हसत आहेत. ती जसं उड्या मारते त्या पद्धतीनं इतर मुली देखील उड्या मारत आहेत. ती जसं हावभाव करते त्या पद्धतीनं इतर मुली देखील हावभाव करत असते. त्यामुळं सतत त्या खोलीमध्ये येऊन तिला खेळावं असं वाटायचं आणि बाकीच्या मैत्रिणी तिला सपोर्ट देत आहेत असं तिला वाटायचं. थोड्या दिवसानंतर एक अतिशय वैफल्यग्रस्त व्यक्ती, रागावलेली, चिडचिड करणारी व्यक्ती त्या खोलीमध्ये येते आणि त्या खोलीमध्ये आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव असतो, म्हणजे रागावलेला जो आहे किंवा वैफल्यग्रस्त आहे, त्याचे हात वारे, तो हात वरती केला की सगळे हात वरती करायचे. त्याच्या चेहऱ्यावरती दिसणारा एक प्रकारचं वैफल्यग्रस्त इतरांच्या देखील चेहऱ्यावरती दिसायचं. त्यामुळं त्याला वाटायचं की जगातील सर्वात वाईट ठिकाण कुठलं असेल तर हे ठिकाण आहे आणि जगातील वाईट लोक कुठं असतील तर सगळे हित आहेत. तसं आपण बाहेर गेल्यानंतर किंवा घरात असल्यानंतर किंवा तुम्ही एकटे असल्यानंतर आपण काय आपल्या मनाला घ्यायचं आहे, जे आपणाला पोषक असणार आहे ते आपण घ्यायचं आहे. कारण पहा, एक गोष्ट साधी आहे, आपण मिठातून खारटपणा काढून टाकू शकत नाही. काय काढून टाकू शकतो? नाही. तसंच या जगामध्ये दुःख आपण काढून टाकू शकत नाही, परंतु जे दुःख आहे ते कोणत्या कारणामुळे आलेलं आहे, त्याच्यावरती सोल्युशन काय आहे, त्याच्यातून आपण बाहेर कसं पडू शकेन, ह्या गोष्टीचा जर विचार केला तर आपलं जीवन
अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. माझे गुडघे दुखतात, कोणत्या कारणासाठी दुखतात? वजन वाढलेलं आहे. मग वजन जर कमी केलं तर आपोआप गुडघे दुखायचे थांबतील. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपणाला शतायुषी फॅमिली आपणाला सांगत आहे. मग काही जण त्याला मॉर्निंग फ्युएल स्टेशन म्हणतात. काही जणांनी आता मला चांगला शब्द म्हणजे हेल्थफुल स्टेशन, म्हणजे ज्या ठिकाणी आपलं हेल्थ अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जातं आणि दिवसभरासाठी आपण चांगल्या गोष्टी ह्या आत्मसात करत असतो. ही एक एनर्जी आहे. मी परत परत सांगतो पहा, आता दिवसभरासाठी म्हणजे उद्याच्या सकाळपर्यंत तुम्हाला ह्या पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्या काय करत असतात? दिवसभर एनर्जी देत असतात. आणि आपण हा दिवस असाच म्हणजे ह्या सगळ्या पॉझिटिव्ह विचारातून एक चांगला विचार काढत असतो आणि त्याच्यावरती आपण आपला दिवस किंवा आपल्या ज्या सेल्स आहेत त्यांना ह्या चांगल्या गोष्टी देत असतो. कारण जसं शेवटचं मी वाक्य म्हटलं पहा, मिठातून खारटपणा आपण काढून टाकू शकत नाही, तसं जगातून आपण दुःख काढून टाकू शकत नाही, परंतु ते कमी करू शकतो. किंवा आपणाला जे दुःख आहे ते कोणत्या कारणामुळे आलेलं आहे ते कारण आपण काय करू शकतो? त्या कारणावरती काम केल्यानंतर आपलं दुःख कमी होणार. आणि हे फक्त आपण करू शकतो. आणि हे करण्यासाठी आपणाला आपल्या मनावरती अनेक गोष्टी घ्याव्या लागतील आणि त्या कराव्या लागतील. आणि ज्या वेळेला तुम्ही पहिलं पाऊल त्याच्यामध्ये टाकाल त्यावेळेला आपोआपच काय होणार आहे की सगळ्या गोष्टी तुमच्या मग मनासारख्या होतील. कारण सगळ्याच गोष्टी पहिल्यांदाच आलो आणि लगेच माझ्या मनासारखं इट इज इम्पॉसिबल, ते होऊ शकणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल आणि तुमचा वेळ कुणाला तरी देणं ही सगळ्यात मोठी भेटवस्तू आहे. तुमचा वेळ कुणाला तरी देणं हे सगळ्यात मोठी भेटवस्तू आहे. कारण तुमच्या आयुष्याचा जो वेळ तुम्ही दिलेला आहे तो तुम्हाला कधीच परत मिळणार नसतोय. परंतु त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो आनंद जगाच्या पाठीवरती कुठेही गेला तरी तुम्हाला तो विकत घेता येणार नाही. कारण शेवटी माझ्या पोटात दुखत असलं तर मलाच औषध घ्यावं लागणार आहे आणि मलाच काम करावं लागणार आहे. तर ह्या गोष्टीतून आपण फक्त चांगल्या गोष्टी आपण मनाला खुराक चांगल्या पद्धतीने देऊया. जसं आपण आता आपल्या आरोग्याला चांगल्या पद्धतीचं न्यूट्रिशन देत आहोत, त्यामुळं आपण पॉझिटिव्ह होत आहोत. थँक्यू ताई. जोरदार क्लॅप करू आपण धनाजी सरांसाठी. हेल्थफुल स्टेशन हे हेल्पफुल असल्याशिवाय होत नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी हेल्प करायला लागणार आहे लोकांना. कारण धनाजी सरांनी अजून एक वाक्य लास्टला खूप भारी सांगितलं की लोकांना वेळ दिला तर त्याचा आनंद आहे ना, वेळ काय येत नाही परत, पण त्याचा जो आनंद मिळतो ना तो अवर्णनीय असतो. सकाळी उठल्यानंतर जर का कांतेताईने अश्विनी मॅडमना थँक्यू, किती भारी वाटणार. एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला थँक्यू बोलतोय, तो मनापासून बोलतोय. ज्ञानदाताईंनी प्रतीक्षाताईंना, आज ज्ञानदाताईंच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना तो प्रतीक्षाताईंमुळे आहे की नाही. मग आज प्रतीक्षा ज्ञानदाताईंना किती छान वाटतंय पेक्षा आज प्रतीक्षाताईंना खूप आनंद होतो. आणि हे सगळ्यांना शक्य आहे जर का आपण हेल्प केली तर. एक व्यक्तीला एक कॉलवर आणण्यासाठी आपल्याला थोडं वर्क करावं लागणार आहे, थोडा वेळ द्यावा लागणार आहे, थोडा पाठपुरावा करावा लागणार आहे. लोक म्हणतात ना माझ्या पाठ लागले मग मी केलं. खरंच आहे, पाठीमाग लागावं लागतं, रोज सकाळी सांगावं लागतं. नाही तर तुम्हाला वाटेल एकदा सुजाता घाटला सांगितलं म्हणून सुजाता घाट गेली. नाही होत असं, आम लाईफ मध्ये होत नाही. कुणीतरी भाग्यवान असतो, जो तुम्ही पण असू शकता, ही तुमची टाइम बरोबर चांगली आली आणि त्याच वेळेला तुम्हाला कुणीतरी सांगितलं. हा योगायोग संजोग असतो. पण सगळ्याच बाबतीत नसतं. असं आणावं लागतं त्यांच्या लाईफ मध्ये. चांगली वेळ ती तुमच्यामुळे येणार आहे, तुमच्याच मुळे येणार आहे. त्यामुळे खूप लोकांना आपण मदत करू ह्याच संकल्पानं. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 6 ते 7 योगासनांचा वर्ग, या संकल्पासहित इथंच थांबणार आहोत. कोच लोक भेटणार आहोत लगेच. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम सगळ्यांना. एक व्यक्ती एक व्यक्तीला मदत.
101%. नवीन वर्ष यायला लागले, नाही तर तुम्ही म्हणाल नवीन वर्षाला देतो. आतापासून सांगायला सुरुवात करा, त्यावेळेला कुठेतरी संकल्प करायला लागलेत लोक आता नवीन वर्षाचा. नवीन वर्षाच्या संकल्पाला भारी व्याख्यान मला पण आपली आहे, पण तरी ते संकल्प करायला लागले. त्या वेळेला आपण आतापासून सुरुवात करायला पाहिजे. भाजी करायची आहे, लगेच होत्या का नाही, त्याचं प्लॅनिंग करावं लागतं, मार्केटमधनं आणावं लागतं, बाकीचं सगळं नियोजन करावं लागतं, मग होतं. तसंच आहे, आतापासून सांगायला सुरुवात करा, उद्यापासून कॉलवर आणायला सुरुवात करा. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच, गुड डे, हरिओम सगळ्यांना, थँक्यू. कोच लोक भेटू लगेच, हरिओम.